बाहेर ठीक आहे. नमस्कार, मी इंजिनियर महेश डोंगरे, मी उद्योजक आहे आणि आजचा जो आपण कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे हा एक स्टार्टअप मेळावा आहे. म्हणजे होतकरू युवक, त्याच्यानंतर गृहिणी महिला आणि कामगार वर्गांसाठी आपण उद्योजकतेचा अवेअरनेस कॅम्प म्हणू शकतो आपण याला. तर यामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आपण इन्व्हाइट केलेले आहेत. MCDचे अधिकारी जे ट्रेनिंग उद्योजकतेसाठी ट्रेनिंग अरेंज करतात. त्याच्यानंतर माननीय अतुल सावे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. तर ह्या कार्यक्रमात आपण बेसिकली असं आहे की जे होतकरू युवक आहे, महिला आहे, यांना जर उद्योग क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्यासाठी आपण मेंटॉरशिप करतोय. आपण ऑलरेडीच संभाजीनगरमध्ये जवळजवळ 20 ते 25 उद्योजक जे आहेत ते आपण घडवले आहेत आणि त्यांना आर्थिक सहाय्य देखील आपण सरकारकडून मिळवून दिलेले आहे. आता यामध्ये आपण काय करणार, तर मुख्यतः एक उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्यांना प्रशिक्षणाची गरज लागते. ते प्रशिक्षण आपण त्यांना मिळवून देतोय. कोणाकडे प्रोजेक्ट्स नसेल तर त्यांना एक चांगल्या आयडियाज आपण बिझनेसमधल्या किंवा उद्योग क्षेत्रामधल्या आपण त्यांना आणून देतोय. आणि त्यासाठी जे लागणारं अर्थसहाय्य आहे हे देखील आपण सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत, ज्या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे MSMEसाठी ज्या काही योजना लॉन्च केलेल्या आहेत 2014 पासून, तर त्या आपण त्यांना इंटिग्रेट करून आणि सोप्या अशा भाषेमध्ये सगळ्यांना समजून तर त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. मग यामध्ये MSMEच्या स्टँडअप इंडिया योजना आहेत, PMGP योजना आहे, जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत होणाऱ्या CMGP योजना आहेत, काही महामंडळाच्या योजना आहेत. तर जसा ज्याचा व्यापार असेल त्या हिशोबाने त्यांना त्या सगळ्या गोष्टींची जी पूर्तता आहे ते आपण करत आहे. तर याच्यामध्ये साधारण 10,000 पासून तर 1 करोडपर्यंतची जी निधी आहे ज्या योजनेच्या मार्फत होते ती विनातारण होते. त्यामध्ये 25 ते 35% सबसिडी आहे. प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट त्या गोष्टी डिपेंड आहेत. तर हे जे सगळं प्रशिक्षण आहे ते आपण ह्या माध्यमातून ते करत आहे. किती जणांचा सहभाग असणार प्रशिक्षण? जवळजवळ आम्ही 300 ते 350 महिला आणि युवक आणि कामगार वर्गांना आमंत्रित केलेलं आहे. तर साधारण 300 लोक तर नोंदणी आमची झालेली आहे. कोणत्या कोणत्या क्षेत्रातले असणार याच्यामध्ये? क्षेत्रातले जसं तुम्ही स्ट्रीट व्हेंडर म्हणू शकतात, फळभाजी, फळ विक्रेते, दुकानदार, त्याच्यानंतर कोणी इंजिनियर असतील तर त्यांना जर टेक्निकल क्षेत्रामध्ये काही करायचे असेल इंडस्ट्रियल एरियामध्ये तर ते देखील याच्यामध्ये आहे. याची तुमच्याकडे नोंदणी करायची असेल तर याचे शुल्क वगैरे कसे? नाही, हे संपूर्ण मोफत प्रशिक्षण आहे आणि हे आम्ही वर्षभराची आमची सगळी प्लॅनिंग आहे. हे त्याचं आज एक लॉन्चिंग आहे. ते संपूर्ण मोफत असं असणार आहे. याच्याला कुठल्याही प्रकारचे आम्ही फीस कुठल्याही उमेदवाराकडनं आम्ही चार्ज करत नाही. याच्यापूर्वी कुठं झालेलं आहे प्रशिक्षण? याच्या अगोदर आमचं हे वैयक्तिक लेवलवर झालं होतं. म्हणजे आम्ही स्वतःहूनच सहभाग घेऊन आम्ही केले होते आणि आमच्या प्रभागामधून म्हणजे मुकुंदवाडीपासून ते चिकलठाण्यापर्यंत आम्ही जवळजवळ 6 लोकांना याचा लाभ दिलेला आहे. ते एक आमच्यासाठी एक ट्रायल होतं. पण आता आम्ही हे थोडंसं सोशल लेवलवर थोडंसं मोठं करत आहे. आता एखाद्या नवउद्योजकाला जर अर्थसहाय्य लागलं तर तुमच्या पातळीवर तुम्ही काय प्रयत्न? आमच्या पातळीवर सगळ्यात पहिले आमची जी त्याच्यावरची जी भूमिका असेल ती प्रशिक्षणावर असेल. कसं आहे सर की अर्थसहाय्य नुसतं मिळवून देणं म्हणजे उद्योग यशस्वी होईल असं नाही. तर त्यांना अगोदर आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे की उद्योग काय ही संकल्पना त्यांना रुजली पाहिजे, त्यांना समजली पाहिजे, पैशांचा वापर त्यांना करता आला पाहिजे आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते एखादं प्रोडक्ट किंवा एखादं बिझनेस आपण म्हणतो कॅटेगरी कुठला बिझनेस करायला पाहिजे ते ठरवतील उमेदवार जे पण असतील ते. मग त्यांनी ठरवल्यानंतर आम्ही त्यांना संपूर्ण पेपरवर्कसाठी मदत करणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं DPR असतील किंवा बाकी काही लिगल कम्प्लायन्सेस असतील ते आम्ही त्यांच्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना अर्थसहाय्यासाठी बँकेकडे अप्रोच होणार आहे. या निमित्ताने तुम्ही नवउद्योजकांना काय आवाहन करणार? नवउद्योजकांना आम्ही हे आवाहन करू की स्पेशली जे आपले मराठी माणूस आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्रीयन पीपल यांनी आता नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या भूमिकेवर जास्त असलं पाहिजे. आमचा उद्देश तो आहे की युवक आपल्याकडे फार आहे आणि ते सध्या भरकटलेले आहेत. तर त्यांना योग्य दिशा देण्याचं आमचा एक मानस आहे आणि उद्योग मला असं वाटतं ते एक मोठं क्षेत्र आहे की त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य देखील बदलेल आणि उद्योग जर एक जर व्यक्ती जर उभा राहिला तर त्या उद्योगामध्ये एवढी ताकद असते की तो मिनिमम 4 लोक तरी उभं करू शकतो. सर, CMGP PMGP योजना शासनाने राबवली परंतु परत जाचं काठी असल्यामुळे बरेच उद्योजकांची कागदपत्राची पूर्तता नाही. याच्यामध्ये जे आम्ही आता संपूर्ण बरेचसे आम्ही बँकेशी चर्चा केली, जिल्हा उद्योग केंद्राशी आम्ही चर्चा केली. यामध्ये काय होतं की उमेदवाराचा जो अप्रोच असतो
ते कर्ज प्रकरण मागण्याचं किंवा ते सबमिट करण्याचं हा देखील निगेटिव्ह एक पॉईंट आहे. त्यांचा ॲप्रोच व्यवस्थित नसतो, इम्प्रॉपर त्यांची स्टडी असते, त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना जास्त ज्ञान नसतं. म्हणजे एखाद्याला जर कळालं की बाबा इथे कर्ज मिळत आहे म्हणून तो काहीतरी पेपर बनवतो आणि तो जातो त्या क्षेत्रामध्ये. म्हणून आम्ही तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आम्हाला प्रशिक्षण अगोदर त्यांना द्यायचं आहे की हे क्षेत्र कसं हे समजून घेण्याचं आम्हाला त्यांना अगोदर प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि सरकार पॉझिटिव्ह आहे, बँक देखील पॉझिटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे की बँकेचं सगळं जे प्रॉफिट कॅल्क्युलेशन ते कर्ज देऊनच होतं. वर्षभरामध्ये किती उद्योजक घडवण्याचं ध्येय असा संकल्प आम्ही केलेला आहे? जवळजवळ आमचं आता टार्गेट आहे की प्रत्येक मंथमध्ये आम्ही 5 ते 6 तरी उद्योजक घडवणार याच्यामधून. तर साधारण वर्षाला एक 60 ते 70 आम्ही उद्योजक घडवण्याचा आमचा मानस आहे. हे जास्तीत जास्त जरी झालं तरी आम्ही ते करू शकतो. सर, नवउद्योजक उभं राहायचं तर त्या पहिला प्रश्न येतो जागाच्या नंतर त्यांच्या विविध परवानग्या. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न आता उद्योग सुरू करण्यासाठी जागा स्वतःचीच असणं असं बंधनकारक नाही आहे. या योजनेच्या मार्फत तुम्ही भाडेतत्वावर देखील ती जागा घेऊ शकतात. म्हणजे तुमची लँड पर्चेसिंग आणि लँड डेव्हलपमेंटचा कॉस्ट कम्प्लिटली 0 होतो. फक्त तुम्हाला भाडेतत्वावरती जागा घेणं आहे. आणि जर कोणी लँड घेत पण असेल तर आता सिंगल विंडो जे आपलं सरकार आहे त्या माध्यमातून त्या सगळ्या प्रॉब्लेम जे ते सॉल्व्ह झालेले आहेत. पण ही गोष्ट कोणाला माहीत नाही. समजा कंप्लायन्सेस करायचे असेल तर तो 4 ठिकाणी जातो. पण सिंगल विंडो जी सिस्टम आहे, जी इकोसिस्टम आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची, तिचा आपण लाभ घेत नाही. तर तो आम्ही प्रशिक्षणामध्ये तोही आम्ही एक मुद्दा ठेवलेला आहे. तोही आम्ही त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा तुमचा नंबर आणि ते सांगा. माझा नंबर आहे 7385675733. महेश डोंगरे माझं नाव आहे. ओके, धन्यवाद.